तर याचा पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाचे जे एक मंत्रालय आहे, विभाग आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे एक ऑफिस नागपूरला पण आहे. महाराष्ट्र शासनाचे जो ऑफिस आहे सामाजिक न्याय, नागपूरच्या ऑफिस मधनं सामाजिक अन्यायाची भावना एक विद्यार्थ्यांप्रती, अनुसूचित जाती जनजातीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे स्थानिक अधिकारी जे आहेत, तत्कालीन अधिकारी आणि आताचे प्रादेशिक उपायुक्त ही तशी भावना उत्पन्न करण्यासाठी बाध्य करत आहेत. याचा विषय असा आहे की 2021 पासून ते 2023 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह गड्डी गुदाम नागपूर ह्या वसतिगृहामध्ये ह्या 2 वर्षी 2020-21 व 2021 आणि 22 ह्या 2 वर्षी प्रवेशित मान्य संख्या जी होती शासकीय वसतिगृहामध्ये स्टुडंटची, विद्यार्थ्यांची, ती 150 होती. पण त्यावेळेस तत्कालीन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी एकही प्रवेश घेतलेला नाही. बाबासाहेब देशमुख त्यावेळेचे सहाय्यक आयुक्त होते. आता हे प्रादेशिक उपायुक्त यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती कशामुळे देण्यात आली की त्यांनी त्यावेळेचे विद्यार्थ्यांची प्रवेश थांबवला होता, त्याची शाळेचे त्यांना एक बक्षीस मिळालं असेल. प्रवेश दिलाच नाही आणि त्यावेळेस कुठलाही विद्यार्थी त्यामध्ये प्रवेशित होता नाही. तरीही शासनाकडनं त्यांनी निधी घेतलेला आहे. त्याची माहिती मी आपल्याला प्रेस नोट सोबत दिलेली आहे. वर्ष होतं 2020-21 व 21-22 सोबतच 2022 आणि 23 मध्ये त्यावेळेस पण प्रवेशी संख्या जी होती, मान्यता प्राप्त संख्या जी होती ती 150 ची होती. पण त्यांनी ऍडमिशन दिला फक्त 62 विद्यार्थ्यांना. होतंय काय की नागपूर जिल्ह्यामध्ये आजूबाजूचे तहसील झाले किंवा चंद्रपूर, भंडारा इथून विद्यार्थी शिकण्यासाठी इकडे येतात. अनुसूचित जातीतले असतात, त्याच्या शिक्षणासाठी योग्य जो पैसा असतो त्याच्याकडे राहत नाही. पण कुठल्या तरी एका नामांकित कॉलेजमध्ये एका महाविद्यालयामध्ये जे ऍडमिशन होते ते विचार करतात की शासनाच्या माध्यमातून आमच्यासाठी एक शासकीय वसतिगृह आहे, ते अर्ज करतात त्या वसतिगृहासाठी. पण बाबासाहेब देशमुखांसारखे काही अधिकारी असतात ते प्रवेश देत नाही. त्यांनी 150 एका वर्षाला 150 विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळण्याचं काम केलेलं आहे. सोबतच बाबासाहेब देशमुख हे जे अधिकारी आहेत, जे आता प्रादेशिक उपायुक्त आहेत, यांच्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे जे योजना होत्या, सरकारी योजना होत्या, शासनाच्या माध्यमातून जे योजना होत्या ते लोकांपर्यंत त्यांनी प्रभावीपणे पोहोचू दिल्या नाही. आणि प्रभावीपणे पोहोचल्या नाही तर ते लागू झाल्या नाही आणि जे सामान्य जनतेने त्याचा जो लाभ घ्यायचा तो त्या लाभापासून ते वंचित राहिले. तर आमची भीम आर्मीच्या द्वारे अशी एक मागणी आहे की त्यांनी जे बाबासाहेब देशमुख आहेत ज्यांच्याकडनं त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर झाली आहे आणि त्यांच्यावरती महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक 1980 कलम अन्वये जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यामध्ये कलम 3 अन्वये त्यांच्यावरती एक सरकारच्या माध्यमातून नागरिक सेवा शिस्त व अपील 1979 तरतूद प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. सोबतच त्यांनी ज्या पद्धतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून म्हणजे वसतिगृहामध्ये प्रवेश न देता शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सोबतच त्यांची विभागीय चौकशीही करण्यात यावी, अशी ही आमच्या भीम आर्मीच्या द्वारे आम्ही मागणी करतोय. आता हे आयुक्त कुठे आहे, कागद कुठे आहे? बाबासाहेब जे देशमुख आहे सध्या कुठे आहे? त्यांना बढती पदोन्नती देण्यात आली. ते आता प्रादेशिक उपायुक्त आहेत नागपूरला, समाज कल्याण विभागाला. तुमच्या निर्देशात आणखी एक गोष्ट आणून देतो मी की ज्यावेळेस त्यांनी 150 विद्यार्थ्यांना प्रवेश केला नाही तरीही गव्हर्नमेंटकडनं जो निधी आला होता तो निधीही त्यांनी घेतला आहे. तो निधी विद्यार्थी नसताना घ्यायची गरज नव्हती, पण तो निधी त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. सोबतच संविधानाची सर्वश्रेष्ठत्व आणि लोकशाहीची मूल्ये यांच्याप्रती वचनबद्ध असणे, उच्च नैतिक मानकी आणि सचोटी बाळगणे, राजकीय दृष्ट्या तटस्थ ठेवणे, अशा वेगवेगळ्या जवळपास 14 त्याच्यामध्ये सब कलम्स आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी जे केलेलं आहे निदान सचोटी राखणे, सचोटी त्यांनी कुठं राखली नाही, त्यांनी कर्तव्य पर्यंत ठेवली नाही. म्हणजे त्यांच्यावरती जे अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे अधिकार होते की काहीतरी विद्यार्थ्यांना ते प्रवेश देऊ इच्छित होते, देऊ शकले असते. पण त्यांनी जाणून 150 म्हणजे गव्हर्नमेंटने जी मान्यता प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या ठेवली होती 150 विद्यार्थ्यांची, त्या 150 मधून जसं 2023 मध्ये 62 ते 60च्या जवळपास त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. पण 2 वर्ष कंटिन्यू त्यांनी ते खाली ठेवली जागा. तर ती जागा जर भरली असती तर ते कर्तव्य करण्यात त्यांनी कसूर केलेला आहे. 22-23चं प्रकरण म्हणजे आता कसं काय?
बघा ह्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना 22ला पण भेटून पर्सनली त्यावेळेस ते सहाय्यक आयुक्त होते त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की सर विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला कॉल्स येत आहेत की आम्ही हॉस्टेलसाठी अप्लाय केलेला वसतिगृहासाठी अप्लाय केलेला आहे पण आम्हाला जागा कुठल्याही हॉस्टेलमध्ये शिल्लक नाही ह्या कारणावरून हॉस्टेल देण्यात येत नाही आहे. आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं होतं खूप वेळ त्यांना तोंडी त्यांना भेटून बोललो. हो आहेत ना मी आपल्याला प्रोव्हाइड करतो आपला नंबर असेल मी व्हॉट्सअप करतो आपल्याला. तर त्यावेळेस त्यांना भेटून गेलो होतं की सर गड्डे गोदामचं हॉस्टेल पूर्ण खाली आहे त्यांनी म्हटलं की जागा पूर्ण फुल झालेला आहे. त्यावेळेस त्यांचे डॉक्युमेंट आहेत ना मी आपल्याला व्हॉट्सअप करतो. आपल्याला काय म्हणजे मी सगळे तिकीट पत्रकार करतो तर सगळ्यांना ते डॉक्युमेंट्स पाठवतो. पदोन्नती कशी काय झाली एवढं असून एवढ्या विद्यार्थ्यांना यांनी अन्याय केला. शासनाचे छुपा एजेंडा शासन एक दाखवते की आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो. कसोशीने आम्ही विद्यार्थी आणि जे समाजाचे दीनदलित आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतो पण शासनाचे काही छुपे एजेंडे अधिकारी अशा पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना बक्षीस म्हणून अशी पदोन्नती देण्यात येते.